कोल्हापुरातली सध्या ही दृश्य आपण पाहतोय। कोल्हापूरमध्ये सध्या धनगर समाजानं आंदोलन केलेलं आहे। खरं तर कित्येक दिवसांपासून धनगर समाज हा एसटीतनं आरक्षणासाठी आक्रमक झालेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरात धनगर समाज एकत्र आलेला आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी धनगर समाज बांधव एकवटले आहेत। हातात पिवळे झेंडे घेत हे सगळे आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत आणि यांना पांगवण्यासाठी यांना थांबवण्यासाठी पोलिसांना चांगलीच दमछाक करावी लागते। खरं तर आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये सध्या प्रचंड तापलेला आहे। एकीकडे मराठा आरक्षण, मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण हवंय, तर ओबीसीमध्ये असलेल्या धनगरांना एसटी मधनं आरक्षण हवंय। या सगळ्यामध्ये आता एकूणच सगळीकडून विरोध होताना दिसतोय। मराठ्यांच्या आरक्षणाला ओबीसींचा विरोध आहे, तर धनगरांच्या एसटीतनं आरक्षणाला आदिवासींचा विरोध आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकारसमोर एक मोठा पेच आहे। या पेचातनं मार्ग कसा कोल्हापुरातली सध्या ही दृश्य आपण पाहतोय। कोल्हापूरमध्ये सध्या धनगर समाजानं आंदोलन केलेलं आहे। खरं तर कित्येक दिवसांपासून धनगर समाज हा एसटीतनं आरक्षणासाठी आक्रमक झालेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरात धनगर समाज एकत्र आलेला आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी धनगर समाज बांधव एकवटले आहेत। हातात पिवळे झेंडे घेत हे सगळे आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत आणि यांना पांगवण्यासाठी यांना थांबवण्यासाठी पोलिसांना चांगलीच दमछाक करावी लागते। खरं तर आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये सध्या प्रचंड तापलेला आहे। एकीकडे मराठा आरक्षण, मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण हवंय, तर ओबीसीमध्ये असलेल्या धनगरांना एसटी मधनं आरक्षण हवंय। या सगळ्यामध्ये आता एकूणच सगळीकडून विरोध होताना दिसतोय। मराठ्यांच्या आरक्षणाला ओबीसींचा विरोध आहे, तर धनगरांच्या एसटीतनं आरक्षणाला आदिवासींचा विरोध आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकारसमोर एक मोठा पेच आहे। या पेचातनं मार्ग कसा